नाणार प्रकल्पाच्या विरोधात मनसे ही आक्रमक झालेली आहे। नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। मनसेकडून ताडदेव कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवलेला आहे। मोठ्या संख्येने विरोध केला जातोय। मुंबईमध्ये सुद्धा भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये आपला विरोध जो आहे तो नाणार प्रकल्प रस्त्याने दर्शवलेला होता। मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मनसे ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कोकणामध्ये नाणार आम्ही कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतलेली आहे आणि त्याच्यातूनच मनसेकडून ताडदेव कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम मराठीवर पाहताय की कशा पद्धतीने कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी ही तोडफोड केलेली आहे। आपली प्रतिनिधी आहे आपल्या सोबत वैदेही काणेकर। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। वैदेही, नेमकं काय घडलंय, काय अपडेट्स मिळतात? निश्चितच नाणारला जो आहे तो राज ठाकरे यांनी कालच्या भाषणामध्ये विरोध दर्शवल्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। मनसैनिकांनी ताडदेव एसी हाऊसच्या मागे असलेल्या रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पासंदर्भातल्या या कार्यालयामध्ये स्वतः जाऊन ती माहिती घेतली की हे रत्नागिरीचंच ऑफिस आहे का। त्यानंतर जी आहे ती त्यांनी तोडफोड केलेली आपण आपल्या दृश्यांमध्ये बघू शकतो। राज ठाकरे यांनी या नाणार प्रकल्पाला विरोध दाखवल्यानंतरची ही आक्रमकता बघू शकतो मनसैनिकांमध्ये दिसून येते। एकूण जर बघितलं तर नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती। त्याच आधी जे आहे ते नाणारवासियांनी जो आहे ते राज ठाकरेंची भेटही घेतली होती। हा पवित्रा जो आहे तो मनसेकडून घेतलेला बघायला मिळते आणि त्याच्यानंतर मनसैनिकांनी अखेर अशा प्रकारे या कार्यालयाची तोडफोड झालेली आपण आपल्या दृश्यांमध्ये बघतोय। वैदेही, एकूण नेमके कार्यकर्ते तरी किती होते आणि पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे? अद्याप पोलिसांच्या कारवाईबद्दल जी आहे ती कुठल्याही पद्धतीची माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र हे कार्यकर्ते जे आहेत ते नाणारचा प्रकल्प होऊ देणार नाही या राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर या ठिकाणी जी आहे ती अशा प्रकारे आक्रमकता दाखवताना बघायला मिळत आहेत। नाणारचे हे रहिवासी जे आहेत ते आपला विरोध दर्शवून राज ठाकरे यांना भेटले होते। राज ठाकरे यांच्याशी त्यांची मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी बैठक देखील पार पाडली होती। त्यानंतर हा नाणार प्रकल्प जो आहे तो कोकणामध्ये होऊ देणार नाही याची ठाम भूमिका कालच्या भाषणामध्ये देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली होती। त्यानंतरची ही पूर्ण झालेली प्रतिक्रिया आपण बघू शकतो। मात्र पोलिसांनी अद्याप कुठल्या पद्धतीची कारवाई केली आहे हे अद्यापही सध्या कळू शकलेलं नाहीये। नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण पाहताय मनसेकडून ताडदेव कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। सभेमध्ये राज ठाकरे यांनी इशारा दिलेला होता आणि त्याच्यानंतर आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी नाणारच्या विरोधात मनसे आक्रमक झाली।